एक रात्र ची पडछाया छाया. पहाट झाली, पहाट झाली, सूर्य उगवला. ती छाया ती पडछाया सात काही सोडेना. पहाट झाली, सूर्य उगवला. ती छाया पडछाया काही साथ सोडेना. ती हळूहळू, ती हळूहळू, ती हळूहळू अशी सोबत येत राहिली. ती हळूहळू, ती हळूहळू अशी ती सोबत येत राहिली. रात्रीचा खेळ चाले, रात्रीचा खेळ चाले. एकी झाडाचं पान फुले न हाले. रात्री आकाशात चंद्र स्तोई स्थिर मनाने बघत बसे. बंगल्याजवळ अंधारात कोणी नव्हते आले. शेवटी अचानक अंधारामध्ये छाया पडछाया झोपाळा हलवते. अचानक गायब होते, अचानक पुन्हा येते. असं करत करत पहाट झाली, पहाट झाली, पहाट झाली. सूर्य उगवला, सूर्य उगवला. कर्ण सोनेरी किरण, सूर्य उगवला, सूर्य उगवला. सूर्याची सोनेरी किरण, सोनेरी किरण या भूतलावर आली. त्या झाडाझुडपातून, काटेरी वनातून, झाडाझुडपातून, काटेरी वनातून, झाडाझुडपातून, काटेरी वनातून, झाडाझुडपातून आली सूर्यकिरण. आणि हे दोन अतिरेकी घुसले कुठून. झाडाझुडपातून सूर्यकिरण आले कुठून, हे दोन अतिरेकी घुसले कुठून. राजा गो बा छू, राजा छू, छू दॅट गाइज अटॅक. सो बॅक इन स्टोरी. ती छाया पडछाया बघा. राजासोबत पण छाया, राजासोबत पण छाया, माझ्यासोबत पण छाया. राजासोबत पण छाया, माझ्यासोबत पण छाया. ती छाया काही साथ सोडेना, ती छाया काही साथ सोडेना. हे दोन डॉगी कुठून आले रे? दोन कुठून आले बाहेरचे? राजाला छू करायला सांग. हे शासन दिसतच नाही. किती महिने झाले? वर्षातून 4 वेळा येणं झालं माझं. एक सुंदर डॉगी होती, तिचं नाव शाशा. एवढी प्रेमळ होती. ज्यावेळेस मी या फार्ममध्ये पाय ठेवतो ती तुरंत पाय चाटायला यायची. तिला भूक लागलेली असायची म्हणजे ती काहीतरी खायला मागायची. तर आतमध्ये बंगल्यात गेल्यानंतर मी आणलेल्या सामानांमधून, साहित्यामधून, खाण्याच्या सामानामधून लगेच बिस्किटं काढायचं. तिला मारी बिस्किट्स आवडायचे. तिला मारी बिस्किटचा पुडा तिच्यासमोर ठेवायची, खायची. आणि ती आली का प्रथम स्वागत करायला यायची. तर अशा प्रकारे स्वागत करायला यायची. पण ती गेली वर्षभर मला काही नजरेत पडली नाही, मला काही दिसली नाही. म्हणून मी सांगतो आहे छाया पडछाया, छाया पडछाया. सूर्याची किरण झाडापानातून भूतलावर येते आणि त्यातून ती फार्ममध्ये येते. आणि अशा प्रकारे या झाडापाना फुलांना स्तब्धता आलेली आहे. छोटी वाऱ्याची झुळूक नाही, छोटी वाऱ्याची झुळूक नाही, छोटी वाऱ्याची झुळूक नाही की झाड पान फुल हालेल असं कुठे दिसत नाही. छोटी वाऱ्याची झुळूक नाही की झाड पान फुल हालेल अशी शक्यता मात्र दिसत नाही. सकाळच्या प्रहरी हा वारा झोपलेला आहे असं तरी मला वाटतं. रात्रभर थकलेला आहे, रात्रभर थकलेला आहे. रात्रभर हवा थकलेली, वारा थकलेला आहे आणि थकल्यामुळे तो आज दिवसभर झोपलेला आहे.
हा झोपलेला असल्यामुळे एकी पान, एकी फूल, एकी झाडाचा पत्ता, एकी फांदीचा पत्ता हलत नाही. ही आहे खरी व्यथा निसर्गाची. जर निसर्ग हलू लागला, जर निसर्ग डोलू लागला, जर अचानक पावसाचा बरसात झाली, वारेमा पाहिलं तर ढगफुटी झाली, तर पूरस्थिती झाली, तर दयनीय अवस्था होते. म्हणून झाड फूल आवश्यकता असते. म्हणून झाड पान फूल आवश्यकता असते. हे निसर्गाने दिलेलं सौंदर्य आहे. ज्याचं स्त्रीचं सौंदर्य असतं. जसं स्त्रीचं सौंदर्य असतं, ते सौंदर्य आपण स्वतः किती छानपणे उपभोगत असतो. हे सौंदर्य असतं जे आपण किती छानपणे उपभोगत असतो, आनंद घेत असतो. ह्या प्रकारे निसर्गाच्या वातावरणात त्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा. त्यात कशी लाज लज्जा शरम नाही आहे. जे आपल्याला आवडते ते करावं, जे आपल्याला आवडते ते करावं, जे आपल्याला आवडते त्याचा आनंद घ्यावा, कुठल्याच्या बंधनात न अडकता. असं माझा स्वभाव आहे. त्यामुळे मला जे आवडतं ते मी करतो. मी कुणाच्या बंधनात नाही आहे, कुणाच्या याच्यात नाही. त्यामुळे मला जे मुक्तपणे आवडतं, मी मुक्त विचारी आहे. मग कुठल्याही असोत, प्रेमाच्या असोत, मैत्रीच्या असोत, जे हवं आहे ते बोलून दाखवायचं आणि मिळालं तर उत्तम. जे हवे ते बोलून दाखवायचं, मिळालं तर उत्तम, ते तिने दिलं तर उत्तम. आनंदाने आनंदाने स्वीकारता येईल. धन्यवाद.